लाडकी बहिणींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक महिलांना पैसे का येत नाहीत यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आधार आणि बँक अकाउंट लिंक नसणे. खूप जणांना वाटतं की खाते उघडताना आधार दिलं म्हणजे आपोआप लिंक झालं. पण प्रत्यक्षात आधार बँक सीडिंग आणि NPCI मॅपिंग ही वेगळी प्रक्रिया असते. आणि ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर सरकार DBT द्वारे पैसे पाठवू शकत नाही. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे सरकार कोणतीही योजना असो, पैसे थेट तुमच्या बँक खात्यात पाठवते. आणि यासाठी आधार हा सर्वात महत्त्वाचा दुवा असतो. त्यामुळे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की आधार बँक लिंक म्हणजे नेमकं काय, ते कसं चेक करायचं, लिंक नसेल तर काय करायचं, किती दिवसात लिंक होतं आणि कोणत्या चुका केल्यामुळे पैसे थांबतात. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या की आधार बँक लिंक म्हणजे फक्त बँकमध्ये आधार कॉपी देणं नाही, तर तुमचा आधार नंबर NPCI सिस्टीममध्ये मॅप होणे आवश्यक असते. NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि सरकारचे सर्व DBT पैसे या सिस्टमद्वारे पाठवले जातात. जर तुमचा आधार NPCI मध्ये मॅप नसेल तर सरकारला कळत नाही की तुमचे पैसे कोणत्या बँक खात्यात पाठवायचे आणि पेमेंट फेल्ड होतो. म्हणूनच आधार बँक लिंक चेक करणे खूप आवश्यक आहे. आता प्रश्न येतो की आधार बँक लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं. हे चेक करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून चेक करू शकता. सर्वात आधी मोबाईलमध्ये Google ओपन करा आणि UIDAI सर्च करा. UIDAI म्हणजे आधारची ऑफिशियल वेबसाईट. वेबसाईट ओपन झाल्यावर बँक सीडिंग स्टेटस किंवा आधार बँक लिंक स्टेटस असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता तुमचा आधार नंबर टाका, सिक्युरिटी कॅप्चा भरा आणि सेंड OTP वर क्लिक करा. तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर तुम्हाला लगेच स्टेटस दिसेल. जर ॲक्टिव्ह किंवा इनेबल्ड असा स्टेटस दिसत असेल तर तुमचा आधार बँक खात्याशी लिंक आहे आणि DBT पैसे येऊ शकतात. पण जर नॉट लिंक्ड किंवा इनॅक्टिव्ह असा स्टेटस दिसत असेल तर लगेच बँकमध्ये जाऊन आधार सीडिंग करणे आवश्यक आहे. आता प्रश्न येतो की आधार बँक लिंक नसण्याची कारणे कोणती असतात. पहिलं कारण म्हणजे बँकमध्ये आधार सीडिंग रिक्वेस्ट दिलेली नसणे. दुसरं कारण म्हणजे आधार दिला पण NPCI मॅपिंग झालेली नाही. तिसरं कारण म्हणजे तुम्ही बँक अकाउंट बदलला पण नवीन अकाउंटला आधार लिंक केला नाही. चौथं कारण म्हणजे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट्स असणे. अनेक महिलांचे 2 किंवा 3 अकाउंट्स असतात आणि आधार चुकीच्या अकाउंटला लिंक असतो. DBT पैसे फक्त आधार लिंक्ड प्रायमरी अकाउंटमध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला खात्री करावी लागेल की आधार योग्य अकाउंटला लिंक आहे. आता आधार बँक लिंक नसेल तर काय करायचं हे समजून घेऊ. सर्वात आधी तुमच्या बँक ब्रांचमध्ये जा आणि आधार सीडिंग फॉर्म मागा. आधार कार्डची कॉपी द्या आणि सीडिंग रिक्वेस्ट सबमिट करा. बँक सहसा 2 ते 5 दिवसात सीडिंग पूर्ण करते. त्यानंतर NPCI मॅपिंग होण्यासाठी 3 ते 7 दिवस लागू शकतात. म्हणजे साधारण 10 दिवसात पूर्ण प्रक्रिया होते. अनेक वेळा महिलांना वाटतं की फॉर्म भरल्यावर लगेच पैसे येतील, पण सिस्टीममध्ये अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे संयम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असणे आवश्यक आहे. कारण OTP व्हेरिफिकेशन शिवाय स्टेटस चेक करता येत नाही. जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधार सेंटरमध्ये जाऊन मोबाईल अपडेट करा. आता सर्वात मोठा प्रश्न, आधार बँक लिंक झाल्यावर पैसे किती दिवसात येतात. जर तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ड असेल आणि आधार लिंक कंप्लीट असेल तर पुढच्या पेमेंट सायकलमध्ये पैसे येतात. त्यामुळे ही प्रक्रिया जितक्या लवकर पूर्ण कराल तितक्या लवकर पैसे येतील. शेवटी एक महत्त्वाचा सल्ला, आजच आधार बँक लिंक स्टेटस चेक करा. गरज असेल तर बँकमध्ये जाऊन सीडिंग करा. आणि हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा.
कारण ही माहिती हजारो महिलांसाठी उपयोगी आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा.